चलो, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आजचं हे दुसरं लेक्चर. चला, आले का विद्यार्थी? ओके, सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला बाळांनो, सुरुवात करूयात आपण. शिकवायचा भाग जर का म्हटलं तर एकूण जे आपले 11 घटक आहेत त्यातील 10 घटक आपले 100% संपलेले आहेत. आणि आता फक्त एकच घटक शिल्लक आहे आणि तो घटक आहे तर्क व अनुमान. तर्क व अनुमानच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यामध्ये अनेक सब टॉपिक आहेत. छोटे-छोटे भाग पण आहेत भरपूर. तर आपण अशी सुरुवात करणार आहे, की त्यातला जो तिसरा भाग आहे तो आपण आधी घेतोय. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे. तो एका झटक्यामध्ये होऊन जाईल. जे दुसरे भाग आहेत ना, ते 2च भाग आहेत. पण ते लगेच संपणार नाहीत. त्याला थोडं टप्प्या-टप्प्यात थोडं तोडून-तोडून घ्यावं लागणार आहे त्याला. ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीने या घटकासाठी आपण तयारी करतोय. सो सुरुवात करूयात आपण. पहिल्यांदा मी स्क्रीन शेअर करतो. किती 3? अरे बाकी झोपले की काय? हां. वेट. हां. हॅलो? हॅलो? हां. आवाज येतोय? हॅलो? हॅलो? ठीक आहे. येस. हॅलो? हां. ऐक ना रे, आपलं हे माझं लेक्चर चालू आहे आता ऑनलाईन. मी करतो तुला. एका तासात करतो कॉल. हां? चालेल, चालेल. बाय. येस. चलो. तर्क व अनुमान हा आपला टॉपिक आहे. ठीक आहे. दिसताना 3च भाग दिसतात. त्यातील एक भाग आहे तो आपण आज घेणार आहे आता. सुरू करतोय हा. इतर जे 2 आहेत म्हणजे मुळात हे बघा, की याला 12% विषय आहे. 12% म्हणजेच 12 गुण आणि 12 गुण म्हणजे 6 प्रश्न. 6 प्रश्नांसाठी तयारी करताना भाषिकवर 2 प्रश्न, अभाषिकवर 2 प्रश्न आणि संख्यांच्या मांडणीतील 2 प्रश्न असं असू शकतं. किंवा वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते, अनुमान एवढे सगळे घटक इथं आहेत. आणि त्यासोबत इथे ठोकळा, त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे. आता हे थोडं पी-डी-एफ करणं थोडं पुढे-मागे झालेलं आहे ते. पण हे 3 घटक इथे आहेत आणि इथे 1, 2, 3, 4, 5, 6 घटक आहेत. तर या ठिकाणी थोडंसं 2-2 प्रश्नांमध्ये हे सगळे घटक असण्यापेक्षा कदाचित या वरच्या भागावरती 5 प्रश्न सुद्धा येऊ शकतात आणि म्हणजे 5 प्रश्न 10 मार्कांसाठी आणि याच्यावर 1 प्रश्न सुद्धा येऊ शकतो. असंही होऊ शकतं. कारण इथे विचारायला खूप मोठी संधी आहे भाषिक आणि अभाषिकमध्ये. ठीक आहे. पण जेव्हा आपण या भागाचा विचार करतो, कमीत कमी एक म्हणजे 2 मार्क तर 100% आणि या सेम वेटेज समजा सगळ्या भागांना दिलं तर 4 मार्क. असा हा भाग आहे. ठीक आहे. तर आपण आधी या भागाकडे वळणार आहे आणि मग आपण आधीचे जे भाग आहेत म्हणजे भाषिक आणि अभाषिकचे जे आहेत, ते छोट्या-छोट्या भागांमध्ये, तुकड्यांमध्ये आपण ते शिकूया. चलो, सुरुवात करूयात आपण. पहिल्यांदा वळूया संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे. हं. या प्रकारचे प्रश्न आपण साधारणपणे काही काळ म्हणजे खूप मोठा काळही नाही. अगदी 2-3 दिवसांपूर्वी या प्रकारचे प्रश्न साधारणपणे या धर्तीवरचे प्रश्न, या आधारावरचे प्रश्न आहेत, ते आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. अरे 4च जण आहेत. झोपलीत काय मुलं शनिवारची दुपार? चलो. 4 जण आहेत ते कोण आहेत जरा मला बघू द्या. 4 जण कोण-कोण आहेत? ओके. यथार्थ आहे, जय आहे, सिद्धांत आहे. ठीक आहे. यातून यथार्थ एन-एम-एम-एस स्कॉलरशिप दोन्ही, जय अजून 7वी लाच आहे
आणि सिद्धांत स्कॉलरशिप. म्हणजे NMMS चे पण सगळेजण अजून नाही आहेत. ठीक आहे, ठीक आहे. येतील. चलो. वळूयात आपण आपल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा. अशाच प्रकारचा एक विषय जो आहे याच्यावरचे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत. 10 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. गणिती कोडी या टायटल खाली. तो साधारणपणे त्याच धर्तीवर आधारित आहे. तर डायरेक्ट मी तुम्हाला पोल देतो. सुरुवात करूयात आपण. प्रश्न क्रमांक 1. 4. स्टार्ट. चलो. त्या संख्यांशी संवाद साधा. बोला त्यांच्यासोबत. बघा त्या काय म्हणताय तुमच्यासोबत. काय गप्पा मारताय. विचार त्यांना तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? सम आहात, विषम आहात, नैसर्गिक आहात, पूर्ण आहात, मूळ आहात, संयुक्त आहात, अपूर्णांक आहात. कोण आहात तुम्ही? तुम्ही एका पाढ्यात आहात का? कुठे आहात असता तुम्ही? एका पाढ्यात येता का? काय तुमच्यामध्ये संबंध आहे? गप्पा मारायचे त्यांच्यासोबत. पाहायचं, चर्चा करायची आणि मग आपल्याला जाणवायला सुरुवात होते, की यांच्यामध्ये काहीतरी स्पेशालिटी आहे. यस. चला, तिघांनी सोडवलेलं आहे 4 पैकी. ओके. 1 आणि 2 असे वोट पडलेत ऑप्शन नंबर 2 आणि 3 साठी. गुड. छान. दोघांना जमलेलं आहे. म्हणजे जसं म्हणलं 50% जमलेलं आहे. 25% नी सोडवलेलं नाही आणि 25% तर चुकलेलं आहे. चला बघूयात आपण. काय आहे सांगा बरं हे? येस. प्राईम नंबर्स. हे या सर्व मूळ संख्या आहेत. बघा. पण सुरुवात 2 ने होत नाहीये बरं का. हे पण समजून घ्या. मूळ संख्यांची सुरुवात 2 ने होते, पण इथे 2 ने सुरुवात होत नाहीये. त्या कुठल्याही देतील आपल्याला. आपल्याला काय माहिती ते कुठून देत आहेत ते. पहा. 11 मूळ संख्या. 11च्या नंतर 13 मूळ संख्या. 13 नंतरची 15 ही विषम आहे, पण मूळ नाही. 15 नंतर 17 मूळ संख्या. 17 नंतर 19 मूळ संख्या. 19 नंतर 21 ही विषम आहे, पण मूळ नाही. 21 नंतर 23 मूळ संख्या. 23 नंतर 25 विषम आहे, मूळ नाही. 25 नंतर 27 ही पण विषम आहे, मूळ नाही. 27 नंतर 29. 29 नंतर 31. इथे दिसत नाहीये. ऑप्शन मध्ये शोधा बरं. येस. 31. 31 नंतर 33. विषम आहे, मूळ नाही. 33 नंतर 35 विषम आहे, मूळ नाही. 35 नंतर 37. 37 नंतर 39. 39 विषम आहे, मूळ नाही. आणि 37 नंतर 41. सो या संपूर्ण गटामध्ये 31 हा असा नंबर आहे 31 की जो क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये आलेला नाही, पण मूळ संख्यांची सुरुवात त्यांनी 11 पासून घेतली आहे बरं का. हे समजून घ्या. ठीक आहे. चलो इकडे. येस. चॅट बॉक्स काय म्हणतोय? तुमचं काय म्हणणं आहे सांगा. ओके. अमित आत्ता आला का? थोड्या वेळपूर्वी नव्हता अमित. येस. ओके, ओके, ओके. चला, एकाचं चुकलं होतं आणि एकाने सोडवलं नव्हतं. तर मला ते महत्वाचे आहेत. ज्यांना जमलंय तिथं प्रॉब्लेमच नाही काही. त्यांची काही अडचण नाही. अरे वा. राघव पण. राघव आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो. येस. चला वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे.
कुणाची काही अडचण दिसत नाही. क्वेश्चन नंबर 2. थोड्यापूर्वी 10 विद्यार्थी होते बरं का, आणि टोटल तसे 13 होते येऊन गेलेले सगळे मिळाले तर. म्हणजे विद्यार्थ्यांनी मोबाईल ओपन केला, पण त्याची काय म्हणतात दुपारची मानसिकता नव्हती की काय असं वाटायला लागलं. चलो स्टार्ट. हॅलो. हा, नमस्कार. हाँ यस मैडम. मैडम, किसी स्टूडेंट को अगर लैपटॉप से देखना है तो उसके लिए क्या करना पड़ेगा उसी लैपटॉप पे? ओके ओके. यस मैडम, ठीक है. हो, ओके मैडम, ओके, थैंक यू. नहीं बस ठीक है, थैंक यू. हाँ हाँ, ओके, थँक यू. येस, अर्णव आहे का इथे? अर्णव. ओके, टाइम ओव्हर. ठीक आहे. चला, अर्णव आहे का? अर्णव. इज देअर अर्णव? नो. ठीक आहे. बरं, चालेल. सगळ्यांसाठी एक कॉमन सूचना देतो आणि मग आपण उत्तराकडे येऊयात. तुम्हाला जर का लॅपटॉपवर पाहायचं असेल हेच लेक्चर, तर त्यासाठी तुम्हाला web.classplus.com इथे जायचंय. ठीक आहे. इथे गेल्यानंतर आपला ऑर्गनायझेशन कोड जो आहे, ऑर्गनायझेशन कोड म्हणजे क्लास प्लस मध्ये आपला हे जे ऍप आहे त्याचा कोड तो टाकावा लागतो. तर तो कोड आहे JFD YQ हा कोड आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो. ठीक आहे. थोड्यापूर्वी अर्णवच्या हा मेसेज होता की सर मला लॅपटॉपवर पाहायचं नेमकं कसं. तर पूर्वी सांगितलं होतं पण ते काही आता सापडलं नसतं म्हणून मग परत एकदा विचारलं, त्यासाठीच कॉल केला होता. सो ही वेबसाईट, त्यानंतर 2 गोष्टींची माहिती विचारली जाते. ऑर्गनायझेशन कोड टाकायचा आणि तुम्ही ज्या मोबाईल नंबरने तुम्ही रजिस्टर केलेला आहे, तो मोबाईल नंबर टाकायचा. म्हणजे तुमच्या लॅपटॉपवरती सुद्धा हे सेशन आहे ते ओपन होईल. ठीक आहे. म्हणजे मोठ्या स्क्रीनवर पण पाहता येऊ शकेल या अनुषंगाने. चलो, चला याचं उत्तर 5 जणांपैकी आता काय झाले पाहूयात. अरे, पोलकडे आपण गेलोच नाही का? ओहो, 1 1 1 1 1 सेम डिस्ट्रीब्युशन. 5 जण हजर आहेत. 4 ऑप्शन आहेत. चौघांना एक 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 वोट दिलंय आणि एक नोटाला आहे. नन ऑफ द अबोव म्हणजे नोटा. सो अशा पद्धतीचं मतदान आज झालेलं आहे की ज्याच्यामुळे कुणाची सत्ता आलेली नाहीये, एक सत्ता आलेली नाही. आपण पाहूयात काय करता येईल ते. आता हे सेकंड सम आहे, तर यामध्ये काय आहे उत्तर ते आपल्याला आता पाहायचं. ठीक आहे. बरं बघा, याचा इथे विचार करताना थोडासा कॉम्प्लिकेटेड विचार आहे. पण जेव्हा आपण त्या संख्यांकडे पाहत राहतो, ऑब्झर्व्ह करत राहतो, तेव्हा उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, तो विचार कसा करायचा, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. नीट पहा. येस. तुम्हाला हे दिसतंय की इथे सिंगल नंबर आहेत, सिंगल डिजिट आहेत आणि इथे डबल डिजिट आहेत. आणि डबल डिजिट खाली-खाली आहेत, सिंगल डिजिट पण खाली-खाली आहेत. याचा अर्थ या सिंगल डिजिटची काहीतरी क्रिया केलेली आहे, की ज्याच्यामुळे डबल डिजिटचं ॲन्सर येणार आहे. ठीक आहे. आणि हेच ॲन्सर तुम्हाला शोधायचं आहे.
सो अशा अशा पद्धतीने हे तर तुम्हाला आता लक्षात येत आहे. ठीक आहे. आता बघा काय केलंय ते. 41 या दोघांची बेरीज केली 4 आणि 5 9. 9च्या पाड्यात कुठे 41, 9चा वर्ग, 9चा घन कुठे बसत नाहीये. म्हणजे बेरजेकडून होत नाहीये. वजाबाकी येतं 4 वजा 5 नाही 5 वजा 4 करावे लागतील. पण इथं 5 वजा 4 डावीकडून उजवीकडे गेलो, तर इथे उजवीकडून डावीकडे जाता येणार नाही. म्हणजे वजाबाकी बसत गुणाकार 4 पंचे 20. 4 गुणिले 5 20. 41 जवळपास कुठे असू शकतो 20 गुणिले 2 जे उत्तर येईल त्याला दुप्पट करायची 40 अधिक 1 असं 41 येत आहे. सेम 7 त्रिक 21. 21 दुने 42 आणि 1 जसा इकडे गेलो तसा 1 केल्यावरती 43 येत आहेत. पण इथे 58 आहेत. नाही. म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार कुठल्याही पद्धतीने उत्तर येत नाहीये. भागाकाराचा काही अजून इथे विषय दिसत नाहीये. काय करता येईल, काय करता येईल? चला बेरीज झाली, वजाबाकी झाली, गुणाकार झाला, मूळ नाही, संयुक्त नाही, सम नाही, विषम नाही ते सगळं क्लिअर झालं. आता वळूयात वर्गांकडे. बघा मी तुम्हाला क्रम सांगतोय. पहिल्यांदा पाहायची समसंख्या, मग पाहायच्या विषम संख्या, मग पाहायच्या मूळ आणि संयुक्त संख्या. येस, मग पाहायचे पाढे. पाढ्यांमध्ये आहे का कुठे ते पाहायचंय. मग पाहायची बेरीज, मग पाहायचा गुणाकार, वजाबाकी, मग पाहायचा गुणाकार. याच्यामध्ये काही प्लस मायनस केलं तर जसं आपण इथे केलं ना +1चा ट्राय घेतला, तसं चेक करायचं. तिकडून नाही झाल्यावर मग पुढे जायचं आता स्क्वेअरकडे आणि क्यूबकडे. एवढे ऑप्शन तुमच्याकडे शिल्लक आहेत. आणि याच्या पलीकडे जात नाही उदाहरण. कुणी पेपर काढू दे, याच्या पलीकडे उदाहरण जात नाही. ठीक आहे. चलो बघा. आता स्क्वेअरचा विचार केला तर 4 स्क्वेअर 4चा वर्ग 16 5चा वर्ग 25 16 अधिक 25 केल्यावर 6 आणि 5 11ला 1 हच्च्याला 1 41. अरे जर या दोघांचा वर्ग केला तर त्यांची ऍडिशन केल्यावरती हे आन्सर येतंय. लेट्स चेक फॉर सेकंड. कारण मगाशी पण आपण पाहिलं 41 पर्यंत आपण पोहोचलो. पण तीच गोष्ट दुसऱ्या उदाहरणात लागू होत नव्हती. इथे एकदा दुसऱ्या उदाहरणात चेक करून पाहूयात. 7चा वर्ग करू, 3चा वर्ग करू आणि दोघांची बेरीज करू. 7चा वर्ग 49 49 आणि 3चा वर्ग 9 या दोघांची बेरीज 9 अधिक 9 18ला 8 हच्च्याला 1 4 अधिक 1 5. आता हे झालं सामान्य पद्धतीने. पण बेरीज करताना पण तुम्ही लक्षात घ्यायचं वेळ कसा वाचवायचा 49 अधिक 10 59 तोंडीच करतोय ना 59 आणि वजा 1 म्हणजेच 9 58. असं डोक्यात फास्ट करता येऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे. उत्तर आलं 58. म्हणजे दोघांचा वर्ग करून त्यांची बेरीज केली की उत्तर मिळतंय. तो वर्ग करूयात. सही 36 बेदुने 4 आणि दोघांची बेरीज 40. ऑप्शन नंबर 4. येस. हां, ऐका. तुम्हाला इथे उत्तर बरोबर आहे की चूक आहे हा विषय नाहीये. उत्तराकडे पोहोचण्याचा जो मार्ग आहे आधी समसंख्या, मग विषम संख्या, मग क्रमाने संख्या, मग मूळ संख्या, मग संयुक्त संख्या, मग बेरीज, मग वजाबाकी, मग गुणाकार, मग भागाकार, मग वर्ग आणि मग घन. आणि या प्रत्येक ठिकाणी +1, +2, -1, -2 इथपर्यंतचा विचार. असं सगळे गणित आपलं जुळलं पाहिजे आणि मध्ये पाढे पण. हे समजलं का? प्रोसिजर समजली का सांगा मला? उत्तराचं सोडून द्या. हा प्रश्न परीक्षेत पडेल असं नाही. पण याच्या सारखा पडू शकतो ना. त्यामुळे प्रोसिजर समजली का ते सांगा. येस, ते महत्वाचं आहे. प्रोसिजर महत्वाची आहे. त्याचं उत्तर मला हवंय. ओके.
ती सिस्टीम, त्या स्टेप, त्या पायऱ्या ते बरोबर कळायला पाहिजे. गुड, गुड, गुड. छान. चलो पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. स्टार्ट. चलो टाइम ओव्हर. लेट्स चेक. ओके. आपलं वोटिंग बघा सेम पडतंय. म्हणजे जणू काही समजा 3 पक्ष उभे आहेत, उमेदवार उभे आहेत. सगळ्यांना समान मतदान होतंय. इथे एकाला काहीच दिलं नाहीये. 1, 2, 3 इथं नोटा जिंकलेल्या आहे. नन ऑफ द अबोव्ह. नोटा माहिती आहे ना? नोटा म्हणजे पैसे नाही बरं का. नोटा म्हणजे नोटा नाही 10, 20, 100, 1000 त्या नोटा नाहीत. नोटा म्हणजे नन ऑफ द अबोव्ह त्याचा शॉर्ट फॉर्म आहे फर्स्ट लेटरचा. ओके. सो बघूयात आता हा प्रश्न कसा आहे. सगळ्यात पहिल्यांदा या चौकटीकडे, ह्या 9 घरांकडे बघा. मारा, गप्पा मारा त्यांच्यासोबत. तुम्ही कोण आहात? तुम्ही क्रमाने येणारे आहात का संख्या? बघा बरं 5 नंतर 6 येतायत. पण हा क्रम पुढे नाहीये. विषय कट. तुम्ही नैसर्गिक संख्यांचा काही क्रमाने येणारे नाहीयेत. तुम्ही सम आहात का सगळे? नाही. हे बघा इथे विषम, इथे विषम, इकडे सम नाही बसत आहे. सगळे सम विषममध्ये नाही बसत. तुम्ही सगळ्या मूळ संयुक्त आहात का? मूळ मूळ संख्या आहात का? प्राईम नंबर नाही. 13, 24 नाही. ते पण नाही बसत आहे. काय करायचं? काय करायचं? तुम्ही सगळे एका पाढ्यात येताय का? नाही. 5, 6, 8 कुठल्याच पाढ्यात नाही. सगळ्यात छोट्या संख्या पाहिल्या तरी बसत नाहीयेत. आता बेरजेत बसताय का? बेरजेत? मग बेरीज करायची म्हणजे इकडे 13 आणि 24 ची बेरीज करून 6 येईल का? नाही. या दोघांचा विचार केला तर मध्ये उत्तर पाहिजे. मग 13 आणि 6 ची बेरीज केली तर 24 पर्यंत येईल का? 13 अधिक 6 19. 19 अधिक 5 समजा 19 आणि त्याला प्लस 5 केलं तर हे येतंय. असं इथे बसेल का? 18 अधिक 7 नाही, पण इथे बेरीज करून प्लस 5 करायचे म्हणजे हे होणारच नाही. हे उत्तर असणं शक्यच नाही. म्हणजे बेरजेत पण बसत नाही. वजाबाकी पण नाही बसत आहे. ठीक आहे. वर्ग, घन काही जुळेना, काही कळेना. पण इथे गंमत लक्षात घ्या. आत्तापर्यंत जो विचार तुमच्या समोर मी मांडला, क्रमाक्रम आहे तो सगळा आडव्या बाबतीत मांडलेला आहे. प्रत्येक वेळी आडवंच गेलं पाहिजे असं काही नाही. उभं पण जाऊन पाहूयात ना. मोठी संख्या या बाजूला आहे तळाशी. जर ही मोठी संख्या तळाशी आहे, तर या दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे तो बघा. आणि या दोघांचा संबंध पाहता, आता भरपूर वेळ घेतला या प्रश्नाला आपण. मी उत्तराकडे येतो. या दोघांचा संबंध पाहता 13 गुणिले 8 या दोघांचा केला गुणाकार. 8 त्रिक 24 किंवा 13 अठ्ठे 104. ठीक आहे. 8 त्रिक 24, 7 आले 2, 8 एके 8 आणि 2 10. 13 अठ्ठे 104. 104 हे उत्तर आलं. म्हणजे उत्तर आलंय का? नाही आलेलं. पण याला तुम्ही मल्टिप्लाय 2 केलं, की तुम्ही पोहोचताय 208 ला.
म्हणजे वर असणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट केली की तुमचं इथलं उत्तर येतंय. हे एका ठिकाणी घडलं, हेच या ठिकाणी घडलं, तर तुम्हाला उत्तर काढता येणार आहे. मग इथे चेक करूयात. 17 गुणिले 6. 17 गुणिले 6 म्हणजे 17 सक्क 102 किंवा त्याची तुम्ही आणखी काही एक करू शकता. डायरेक्ट समजा काही एखाद्याला पाढे नसतील पाठ तर डायरेक्ट गुणाकार करा. गुणिले 2. पाढे पाठ असतील तर तेवढे एखादा सेकंद वाचू शकतो. प्रत्येक वेळी 1-1 सेकंद वाचू शकतो. आणि याची दुप्पट या ठिकाणी केल्याप्रमाणे सो बेदुने 4, बे शून्य 0 आणि बे एक्के बे. बेदुने 4, बे शून्य 0, बे एक्के बे. अशा प्रकारचा गुणाकार करता आला पाहिजे फास्ट मधला. उत्तर येते 204. म्हणजे या मेथडने जमतंय. आता करूयात इथला गुणाकार. 24 गुणिले 5. ज्यावेळी तुम्ही उत्तराकडे जाता ना, तेव्हा जास्त काळजी घ्यायची. जास्त म्हणजे तोंडी करायचं पण फास्ट करायचं असं नाही करायचं. 5 चोक 20 ला 0, हातचे आले 2, 5 दुने 10 आणि 2 12. 120 आणि परत तुम्ही करताय गुणिले 2. म्हणजेच 12 दुने 24 आणि हे पुढचे 0 240. 210 कडे आलो होता 240. हे आहे तुमचं उत्तर. येस. चलो. बोला बोला बोला. ठीक आहे. ओके ओके ओके. तुम्ही वहीत करतच नाही का? डायरेक्ट याच्यावरच करता का? चॅट बॉक्स मध्ये सोडवता की काय? ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. चौथा प्रश्न. स्टार्ट. Yes, last 5 seconds. Come on. Okay. ठीक आहे. बघूयात उत्तर. 1 2 1 0. व्हरायटी आहे बरं का. आणि अनअटेम्प्टेड 3. चलो बघा आता इथे बघा. एक क्लिअर आहे बघा. प्रश्नचिन्ह आता मध्ये आहे. तर मध्ये प्रश्नचिन्ह आहे आणि मधल्या संख्या मोठ्या आहेत, तर उत्तर मध्ये शोधावं लागेल तुम्हाला. या दोघांची काहीतरी अशी क्रिया करावी लागेल की उत्तर इथे पोहोचेल. ठीक आहे. चला क्रमाचा विषय नाही. हा 3 इकडे ठेवलंय आणि 5 इकडे ठेवलंय म्हणजे इथे समजा 5 असते. आपण डायरेक्ट विचार केला असता एकक दशक अशा पद्धतीने मांडलेत असाही विचार होऊ शकतो. शेवटी बुद्धिमत्ता ही. इथे काहीही करता येऊ शकेल. प्रश्न काढणाऱ्याच्या मनावर आहे प्रश्न कुठल्या लेवलने काढायचा ते. ओके. लेट्स चेक. चला क्रम नाही. बघा क्रम नाही. सम विषम मूळ संयुक्त काही गडबड दिसेना इथे. गुणाकार 3 दुने 6, 6 पंचे 30 नाही, 6 6 36.
पण ही खूपच मोठी संख्या आहे. या दोघांच्या गुणाकारातून पुढे ती तिथपर्यंत सक म्हणजे 200 4 पंचे 20, 20 सक 120 नाही, तसंही पोहोचत नाही. काय करावं? काय करावं? वर्ग, वर्ग, घन, घनचा ट्राय करूया. 2 चा घन, याचा घन आणि 3 चा घन अधिक 3 चा घन. 2 दुने 4, 4 दुने 8, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि या दोघांची बेरीज 35. हे आलं उत्तर. लेट्स ट्राय फॉर सेकंड वन. 4 चा घन, 4 चौक 16, 16 चौक 64. 5 चा घन, 5 5 25, 25 5 125. उत्तर 4 अधिक 5 9, 6 अधिक 2 8 आणि हा 1 189. सो हीच मेथड आपल्याला वापरायची आहे. 6 चा घन, 6 चा घन आपल्याला काढायचा आहे आणि 6 चा घन येईल 216 अधिक 1 चा घन 217. तुमचं उत्तर 217. ठीक है, चलो एनी डाउट? एनी डाउट? बोला बोला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पण इथून पुढची उदाहरणे त्याला मी डायरेक्ट उत्तराकडे जाईल. आता प्रोसिजर सांगणार नाही. ओके, प्रत्येक प्रश्नाला प्रोसिजर सांगण्याची आता गरज नाही पडणार. हा, चालेल, ठीक आहे, ठीक आहे, गुड. चलो पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पोल. स्टार्ट. चलो चलो चलो. येस. गणिती कोड्यांना थोडं जास्त प्रमाण होतं तुमचं उत्तर देण्याचं. साधारण असाच प्रश्न होता. पण इथे मात्र थोडीशी गडबड होती. कारण की विचार करावा लागतो आणि प्रोसिजर पाहावी लागते. नेमका काय विचार केला असेल. बुद्धिमत्ता चाचणी दुसरं काहीच नाही. प्रश्न काढणाऱ्या माणसाच्या डोक्यात घुसावं लागणार तुम्हाला. यांनी काय डोकं वापरलेलं आहे. आणि तुम्हाला आधी सांगितलं सर, इथे त्यांना पास करायचं नाहीये. शाळांमधल्या परीक्षांमध्ये मुलं पास करायची असतात. शासनाचा नियम पण आहे. मुलांना काय येतं हे तपासलं जातं. इथे मुलांना काय येत नाही ते तपासलं जातं. त्यामुळे इथे त्या फोकसने काम करावं लागणार आहे. येस. ओके, ओके, ओके. इथे काय केलंय? गुणाकार आणि वजाबाकी. बरोबर सही. शाबाश. चला उत्तर पाहूया आपण. उत्तर पाहायचं होतं नाही का आपल्याला. अरे पोल. हा, 4 नंबरला जास्त वोट पडलेले आहेत. बरोबर, ठीक आहे. सो लेट्स चेक. प्रश्नचिन्ह मध्ये आहे आणि मोठ्या संख्या पण मध्ये आहेत. म्हणजे बाजूच्या संख्यांचा काहीतरी क्रिया करून उत्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि उभ्या क्रिया ज्या आहेत त्या आडव्या करणे, आता उभ्या नाही.
ठीक आहे, एवढं आपल्याला इथून आतापर्यंत समजलेलं आहे. लेट्स चेक. 5 आणि 3 ह्या दोन संख्या आहेत, या दोघांचाही वर्ग. 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9 आणि या दोघांची वजाबाकी केली की उत्तर येत आहे 16. उत्तर आलं 16. त्याच पद्धतीने 7 चा वर्ग आणि 4 चा वर्ग. 7 चा वर्ग 49, 4 चा वर्ग 16 आणि या दोघांची वजाबाकी केली की त्यानंतर उत्तर येत आहे ते म्हणजेच 33. हे आलं तुमचं उत्तर 33. त्याच पद्धतीने 8 चा वर्ग आणि 6 चा वर्ग. 8 चा वर्ग 64 वजा 6 चा वर्ग 36 आणि ते या दोघांची वजाबाकी करायची तुम्हाला. ठीक आहे, या 6 चे राहतील 5, 4 चे होतील 15, 15 तून 6 गेले, शिल्लक राहिले 9, 5 तून 3 गेले, शिल्लक राहिले 2, उत्तर आलं 29. ऑप्शन नंबर 2. थांबा 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 थांबा. इथे 14 होतील, 14, त्यामुळे इथे 8 येतील. 8. 64 वजा 36. थांबा, गडबड गडबड गडबड. हे 14 होतील ना, 15 नाही, आणि 14 तून 6 गेल्यावर 8 राहतील, तर येईल 28. याची गडबड होऊ शकते बरं का. हा, लक्षात घ्या. उत्तर आलं 28 वजाबाकी केल्यावर. येस, चला, काही डाऊट? एनी डाऊट? काही क्वेश्चन? येस, काही असेल डाऊट तर विचारून घ्या. येस, सिंपल. गुड. चलो, नेक्स्ट क्वेश्चन देतो. प्रश्न क्रमांक 6. अर्ध्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे सोडवून. चलो, टाइम ओव्हर. 5 जणांनी सोडवलेलं, 6 जणांनी सोडवलेलं आहे. 6 पैकी 5 जणांनी सोडवलेलं आहे. 4 आणि 1 अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, लेट्स चेक. जे एकाचं चुकले आणि एकाने सोडवलं नाही, तर ते काय झालं असेल ते आपण पाहूया. आता इथे बघा, इथे थोडासा वेगळा प्रकार वापरलेला आहे. इथे 9 अंक नाहीत, इथे 3च अंक आहेत. पण इथे दिसतंय ना काहीतरी आपल्याला. इथे मोठी संख्या दिसतायत या दोन्ही, आणि इथे हा प्रश्न विचारलेला आहे. ज्या मोठ्या संख्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय या दोन संख्यांच्या माध्यमातून, हे तर क्लिअर होतंय, सिंपल आहे. या दोघांच्या माध्यमातून पोहोचायचंय, काय करता येईल? या मोठ्या संख्यांकडे पहा. हे काय आहेत? 121. बोला ना, 121. हू आर यू? कोण आहेस तू? तू सांगेल मी 11चा वर्ग आहे. 225. हू आर यू? कोण आहेस तू? मी 15चा वर्ग आहे. पण इथे बघा, 7 अधिक 4 जर या दोघांची टोटल केली तर ती 11 येते. थांबा, पेन बदलतो इथे आता. या दोघांची टोटल केली तर उत्तर 11 येत आहे.
आणि येणाऱ्या उत्तराचा वर्ग केला की त्याचं उत्तर इथे खाली येतंय. 11चा वर्ग 121. 11 अधिक 4 या दोघांची बेरीज केली, टोटल केली की उत्तर येतंय 15 आणि त्याचा वर्ग केला की 15चा वर्ग येतो 225. त्याच पद्धतीने या दोघांची बेरीज केली 8 आणि 9, 8 अधिक 8 16 अधिक 1 17. हे 17 आणि 17च्या इथून आपण समजा त्याचा वर्ग करायचा म्हटलं तर तो येतो 289. अर्थात तो तोंडपाठ असायला हवा. 289. एनी डाऊट? एनी क्वेश्चन? येस? बरोबर, बरोबर. सगळ्या बाबतीत असंच आहे. छान. काही शंका इथपर्यंत? गुड, गुड. चलो. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. हा पोल. ते कुठल्याही प्रकारची आकृती देतील. त्यांनी प्रश्नचिन्ह काय दिलंय ते शोधायचं आणि आपण फक्त संख्यांवर लक्ष ठेवायचं. आकृतीवर लक्ष ठेवायची आपल्याला गरज नाही. स्टार्ट. येस, कम ऑन. शेवटचे 10 सेकंद. 3 जण बाकी आहेत. शनिवारी मुलं सकाळी उठलेली असणार, घरी जाऊन झोपणार. बघा ना, आपले म्हणजे रोज किती 16-17 विद्यार्थी असतात. आज पहिल्याच तासाला टोटल 13 होते, पण इथे दिसणारे 10च होते. हे तिघ जण येत असतील, जात असतील अशा पद्धतीने. आणि आता 6 झालेत. टोटल कदाचित 8 वगैरे असतील. पण आकडा कसा कमी झालेला आहे. पण त्यांना जास्त काम म्हणजे सर काम करतायत. मुलांना पण काम करायची गरज आहे, हे लक्षात घ्या. आणि सरांचा पेपर नाहीये, मुलांचा पेपर आहे. सरांना नाही बसायचं परीक्षेला, मुलांना बसायचंय. चलो. बघूयात उत्तर काय दिलंय ते. 3-1-1 अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. ओके. अर्ध्या विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. चला पाहूयात काय आहे इथे ते. इथे त्यांनी प्रश्नचिन्ह जो आहे तो या चौकोनात घेतलेला आहे. म्हणजेच इकडे उत्तर आहे. हे उत्तर आहे, हे उत्तर आहे, हे उत्तर आहे. म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी क्रिया करावी लागेल की हे आलं पाहिजे. मग या ठिकाणी पाहूया आपण 9 एके 9, 9 पाचा 45 आणि 5चा वर्ग 25. 11 एके 11, 11 अठ्ठे 88, 8चा वर्ग 64. 13 एके 13, 13 नव्वे 117 आणि 9चा वर्ग 99 81. इथे काय डायरेक्ट शून्याला शून्य कट करूयात आपण. म्हणजे ती सवय पण राहिली पाहिजे ना. 10 एके 10, 10साठी 70 गरज नाही. आणि 7चा वर्ग 49. ऑप्शन नंबर 2. येस. बोला. एनी डाऊट? गुड, गुड, गुड. येस. ओके. अमित, साई, राघव, सिद्धांत. कोण कोण आहेत? 6 जण जरा बघू द्या मला. अजून कोण आहेत? अजून 2 राहिले. येस. ओके. हा आपला यथार्थ आणि जय आहे.
ओके, हे 6 जण आहेत. छान, व्हेरी गुड. आता एवढी कमी संख्या आली होती, माझ्या मनात प्रश्न परत तिसरा घ्यावा का नाही लेक्चर. मग पुढच्या तासाला तिघच यायचे, आहे की नाही? चालेल, चलो पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 8. स्टार्ट. कमॉन कमॉन. 15 सेकंद बाकी. ओके, टाइम ओव्हर. 5 आणि 1. अच्छा, 2 नंबरच्या ऑप्शनला 5 जणांनी दिलेलं आहे आणि एकाने 3 नंबरच्या ऑप्शनला दिलेलं आहे. थोडक्यात हे सगळ्यांचंच चुकलेलं आहे. चला, तुम्ही जो विचार केला 2 नंबरचा ऑप्शन, तो का? 5 जणांनी 2 नंबरचं ऑप्शन दिले, कारण सांगा. देअरफॉर म्हणजे काय पण? कशासाठी देअरफॉर? डायरेक्ट देअरफॉर नाही ना. त्याला काहीतरी आधी कारण असेल ना. आधी लिहून ठेवलंयस. मध्ये मेसेज असतील भरपूर. नाही, ठीक आहे. सांगा, इथे सांगा मला. वाय ऑप्शन 2? 5 जणांनी ऑप्शन नंबर 2 दिला. कारण काय? तुम्ही काय डोकं लावलं ते सांगा ना मला. काय सांगावं? पुस्तकातलं उत्तर चुकलेलं असेल, तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल. प्रश्न काढताना प्रश्न काढणाऱ्याच्या मनात हे आलं नसेल, की अरे याचं 2 पद्धतीने उत्तर येऊ शकतं, डबल उत्तर येऊ शकतं, सांगता येत नाही. बोला, बोला. सर मला वाटलं की 1, 2, 3, 4 असा फरक आहे. नाही, नाही. ऑप्शन 2 कारण काय? हा माझा प्रश्न आहे. चलो, चलो, चलो. अच्छा, 1-2च्या फरक आहे असं वाटलं म्हणून ऑप्शन 2. बरं. ठीक आहे, ठीक आहे. बाकी कोणी उत्तर देईना. काय अंदाज पंच आहे का? अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे 100 देऊन टाकला, असं काही आहे का? ठीक आहे, बघा. चालेल. बघा, याचं उत्तर असं आहे. इथून सुरुवात केलेली आहे, असा क्रम दिसतोय. म्हणजे याच क्रमाने आपल्याला जायचंय. ठीक आहे. 4 आणि 11 यांच्या मध्ये असणारच क्रमांक आपल्याला लागेल शक्यतो. कारण की बहुतांशी तरी सलग दिसतंय सगळं. तर 4च्या पुढेच 5, 7, 8, 9 हे सगळे चारही ऑप्शन मध्येच आहेत. म्हणजे तसं तर कुठलंच ऑप्शन कट होत नाही. ओके. आता लॉजिक पाहूयात आपण. या 1 पासून 1 कडे येताना कितीची ऍडिशन करावी लागेल रे? 0. 1 पासून 1 प्लस 0 1. 1 पासून 2 कडे येताना कितीची करावी लागेल? 1. 1 प्लस 1 2. 0 1
हाच क्रम पुढे घेतला तर 0 1 2 2 + 2 4. हाच क्रम पुढे घेतला तर 3 4 + 3 7. साईने लॉजिक बरोबर लावलं, पण इथे हे करता तो 8 कडे कसा काय वळाला मग? 4 + 3 केल्यावर 7 येतं ना बाळा. हे समजून घ्या. ते लॉजिक लावताय पण उत्तर काढताना चुकताय, असंही होतंय. 7 1 2 3 4 7 + 4 11 5 11 + 5 16 6 6 + 16 22. याच्या पुढे काही जायची गरजच नाही. सो 0 1 2 3 4 5 6 अशा संख्या जर का आपण मिसळत गेलो तर इथे येणारं उत्तर जे आहे ते 7 आहे. ठीक आहे. पियू 4 वाजता आहेत. वाजले 4 आता 5 मिनिट बाकी तू जाऊ शकतेस. ओके ठीक आहे. चलो येस इथे काही अडचण आता सांगा काय गडबड केली. अच्छा नंतर ऑप्शन 1 दिला. हा हो पण एक गंमत लक्षात घ्या इथे तुम्हाला ऑप्शन बदलायला चान्स आहे बरं का टाइम आहे तोपर्यंत. मेन एक्झाम मध्ये नाही. मेन एक्झाम मध्ये पेनने तुम्ही डार्क करणार आहे ते एकदाच विषय संपला. एकदा डार्क केलं की केलं त्यानंतर परत बदल नाही. ओके समजून घ्या. अच्छा ओके 6 वाटलं म्हणून नसतं ना सिद्धांत. ठीक आहे लॉजिक लावायचं त्याला काहीतरी तर्क लावायचा. चलो येस पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. 9वा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 9. येस सोडवा. सोडवा अर्धा मिनिट अजून बाकी आहे सोडवा. ओके चलो 5 जणांनी सोडवलेलं आहे. बघूया तुमचं उत्तर काय. 2 1 1 1 आणि सोडवलं नाही असा एक विद्यार्थी. म्हणजे इथे पाहायचं झालं तर जे बहुमत आहे ते जिंकलेलं आहे खरं तर. या दोघांचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. तर पाहूया तिथे काय लॉजिक आहे. ठीक आहे बघा विचार कसा करावा लागतो कसाही उलटा पालटा कसाही विचार करावा लागतो. ओके पहा हे जे 2 नंबर आहेत 7 आणि 4 यांचा गुणाकार 7 चोक 28 त्या गुणाकाराची दुप्पट 28 दुने 56 वजा 1 खाली आले 55. बघा ना किती फिरून फिरून घेतलेलं आहे ते. या दोघांचा गुणाकार 5 त्रिक 15 याची दुप्पट 15 दुने 30 यामधून वजा 1
30 वजा 1 29. या पद्धतीने आपल्याला पुढे पाहायचंय. 9 सक 54 गुणिले 2, 54ची दुप्पट. दुप्पट येणार 108. 2 चौक 8, 2 पंचे 10, 108. 108 वजा 1 107. ऑप्शन नंबर 1. येस, एनी डाऊट? सगळं समजते व्यवस्थित? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अच्छा, ओके, ठीक आहे. इथे राघव तुला इथे प्लस प्लस करायचं होतं इथे. मांडताना फक्त चुकलेलं आहे. समजलं हे कन्फर्म? साईने काय केलेस? 4 अधिक 7 11, 2 अधिक 9 11, तसंच 5 अधिक 8 3 अधिक 5 8, म्हणून 1 अधिक 7 8. थांबा, 11. 1 मिनिट. 4 अधिक 7 11, 2 अधिक 9 11. कुठे? अच्छा, खाली 2 अधिक 9 11, 5 अधिक 3, 5 अधिक 3 वर इथे 8, 5 अधिक 3 8, म्हणून 1 अधिक 7 8. नाही साई, नाही 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 नाही. इथे साई तुझं योगायोगाने आलंय बरं का उत्तर मग बरोबर. हा, मेथड ही आहे, लक्षात घ्या. या दोघांची टोटल, याचा संबंध आणि या दोघांची टोटल याचा संबंध जोडायचा नाहीये. या दोघांचं उत्तर इथं आहे. ही पूर्ण वेगळी आकृती आहे. ते आठवते का? भारत पाकिस्तान बाउंड्री लाईन. इकडचं इकडे जायचंच नाही. ओके, बरं थांबा, परत वेट. सिद्धांत म्हणतोय परत घेता येईल का? थोडं वेगळ्या पद्धतीने थोडं हळू घेऊ का? कारण परत तुम्ही पाहू शकता, तो प्रॉब्लेम नाहीये. कारण किती वेळा पाहता येईल ना, शेवटी रेकॉर्डिंग आहे. ओके, बघा. येस, लक्षात घ्या. म्हणजे साई साई किंवा इतर कुणी अजून, म्हणजे साईने लिहिलं म्हणून काही जणांनी वेगळं डोकं अजून लावलं असेल. म्हणजे बघा, साईने असा विचार केला, या दोघांची बेरीज येते 11. या दोघांची बेरीज येते 11. या पद्धतीने जर पहिल्या आकृतीचं याचं उत्तर त्याने इथं जोडलंय. ठीक आहे, मग याचं उत्तर इकडे जोडतोय. 5 अधिक 3 8, मग इथे आहे ते 107. या दोघांची बेरीज येते 8, म्हणून हे उत्तर. असं साईने केलंय. साई आपल्याला या वर्तुळाचं याच वर्तुळामध्ये संबंध ठेवायचा आहे. या दोन वर्तुळामध्ये आपल्याला जायचं नाही, हे वेगवेगळं आहे. ठीक आहे. तो संबंध असतो काही वेळा, पण इथे प्रक्रिया तशी आहे की या वरच्या दोन संख्यांचं उत्तर खाली आहे. म्हणजे या संख्या हे 55, हे बाकी हे कशाला दिले असते? 55, हे 9 आणि 6 हे कशाला दिले असते? हा प्रश्न आहे. ओके, चालेल. सो इथे एवढंच लक्षात घ्या, हे जे आहेत हे 2 नंबर यांचा गुणाकार आहे 7 चोक 28, याची दुप्पट 56. ओढून घे बाळा दरवाजा. दीदी, उत्तर आलं 55. 5 त्रिक 15, 15ची दुप्पट 30 वजा 1 29. ठीक आहे. 9 सक 54, यांचा गुणाकार 54ची दुप्पट 108 वजा 1 107. ओके,
चलो, आता काही अडचण कोणाला किंवा वेगळा काही विचार कोणी केलाय का? बघा, म्हणजे सगळेजण बरोबर येत होते म्हणून मी जास्त चॅटवरती लक्ष देत नव्हतो. पण जर असा वेगळा विचार करत असाल तर ते मला सांगा बरं का. म्हणजे मी जो विचार करतो त्यापेक्षा वेगळा काही असेल तर. म्हणजे तो विचार करणं बरोबर आहे का चुकीचं आहे हे पण पाहूयात आपण. म्हणजे एकाच प्रश्नाचं उत्तर 2-3 मेथडने येऊ शकतं. पण जी मेथडच अस्तित्वात नाही असा विचार तुम्ही करू नका. ठीक आहे, ठीक आहे. येस. ओके, ओके, ओके. छान. गुड. सो नेक्स्ट. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक. 10वा प्रश्न. हा पोल. स्टार्ट. ओके. 5 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात आपण. 2 आणि 3 अशी उत्तरं आलेली आहेत ऑप्शनला. म्हणजे दुसरा आणि 12वं. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे 12 जे आहे ते तुमचं बरोबर आहे. पाहूयात इथे काय गंमत आहे ती. इथे समोरासमोरचे जे अंक आहेत ना त्यांचा गुणाकार आहे. ठीक आहे. 7-5 35. 3 चोक 12 आणि यांची वजाबाकी. 5तून 3 गेले, 5तून 2 गेले 3, 3तून 1 गेले 2. उत्तर आलं 23. 4-5 20. 3 सक 18 यांचा गुणाकार आणि या गुणाकाराची वजाबाकी. 20 वजा 18 2. हे आलं उत्तर. 7-8 56. 5 सक 30 या दोघांची वजाबाकी. 6तून 0 गेले 6, 5तून 3 गेले 2. उत्तर आलं 26. तशा पद्धतीने आपल्याला इथे उत्तर काढायचंय. 6 चोक 24 वजा 4 त्रिक 12. 24 मधून 12 गेले 12. उत्तर आलं 3. येस. चलो. काही अडचण, काही शंका, काही बोलायचंय, विचारायचंय, सांगायचंय काही? नो, नो, नो. ओके, ओके, ओके. येस. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. चला, आता इकडे लक्ष द्या. चालेल. एक ती शेवटची स्लाईड. थोड्या वेळापूर्वी त्या स्लाईडच्या वेळेस काहीतरी गडबड झाली होती. त्यामुळे ते लेक्चर कट झालं होतं. ही ती स्लाईड आहे आपली. आपले जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स होत आहेत स्कॉलरशिपचे, NMMS, मंथन या तीनही परीक्षांसाठी किंवा MTS पण. तो लाईव्ह लेक्चर्स चालू आहेत हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ॲपवरती. त्यासाठी
111 रुपये फी आहे. सगळी मिळून काहीतरी मला वाटतं 114 समथिंग काहीतरी होते. इंटरनेट चार्जेस वगैरे काहीतरी आहे. आणि वार्षिक फी आहे ही. आणि रेकॉर्डिंग जे अवेलेबल आहे ते युट्यूबवर हे फ्री आहेत. ठीक आहे. आणि एकूण 100 लेक्चर्स आपण घेत आहोत आणि 1000 उदाहरणं घेण्याचं आपलं टार्गेट आहे. हे फेब्रुवारीच्या परीक्षेपूर्वीपर्यंत. सो आत्ताचं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर आपलं कितवं लेक्चर चालू आहे? हे लेक्चर 38वं लेक्चर आपलं आत्ता झालेलं आहे. हे 38वं लेक्चर आहे. 38 नंबरचे लेक्चर आहे. तो अजून खूप म्हणजे स्कॉलरशिपसाठी म्हणाल तर खूप मोठा प्रवास अजून बाकी आहे. आणि एनएमएस साठी म्हणाल तर एनएमएमएस साठीची आता 1 आठवड्यामध्ये परीक्षा होईल. पण त्यांचा संपूर्ण सिलेबस कव्हर होतोय. आज उद्यामध्येच. या 2 दिवसांमध्ये सगळा विषय संपून जाईल. आणि त्यानंतर सराव पेपर सुद्धा आपण घेणार आहे. यापूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या घेण्याचा माझा सध्या विचार चालू आहे. समजा त्यापेक्षा काही बेटर मला ऑप्शन सापडला तर तोही मी कदाचित करेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे सगळं चाललेलं आहे. आता बोलूयात विद्यार्थ्यांकडे. पुढचे लेक्चर किती वाजता सुरू होईल त्याचा आत्ताच गॅरंटी नाही देऊ शकत मी. पण जसं आपण मगाच्या लेक्चरचं केलं की लगेचच म्हटलेलं होतं तसं नाही वाटत आहे मला. पाहूयात. मी मेसेज पाठवतो असा. ठीक आहे. बघूयात आपण. एक्झॅक्ट लगेच गॅरंटी नाही देत मी. ठीक आहे. पण बघूयात आपण. होईल हे नक्की. फक्त मेसेज जेव्हा येईल तेव्हा त्यावरती लक्ष ठेवा. चालेल. चलो बाय बाय. टाटा. आता बरं हे पण आहे की लेक्चर घ्यायचं की नाही, कारण संख्या कमी होत चालली आहे उपस्थितांची. शनिवारी काय कंटाळतात का मुलं अभ्यासाला? चलो.